अयोध्याकांड सर्ग 3 पुढे चालू। मातोश्री, आज तुम्ही मला असे का बोलत आहात की त्यास्तव तर मी जीवही देईन, भयंकर विषाचे प्राशनही करेन, तसेच पत्नी सीता, माता कौसल्या आणि हे राज्य यांचाही त्याग करेनच। पित्याची आज्ञा नसतानाही जो पुत्र अभिष्ट कार्य करतो तूच उत्तम पुत्र होय। पित्याने आज्ञा केल्यावर कार्य करणारा मध्यम म्हटला जातो, तर पित्याने सांगूनही जो त्यांना अभिष्ट असणारे कार्य करीत नाही तो अधम पुत्र म्हटला जातो। म्हणून पित्याची आज्ञा तर मी अवश्यमेव पूर्ण करीन, हे निश्चितपणे खरे असून हा राम कधीही दुतोंडी नाहीच बोलत। श्रीरामांची अशी प्रतिज्ञा ऐकून कैकेयी असे म्हणू लागली, अरे रामा, तुझ्या राज्याभिषेकासाठी एकत्रित केलेल्या सामग्रीनेच माझ्या प्रिय भरताचा अभिषेक अवश्यमेव व्हावयास हवा। हा माझा पहिला वर असून दुसऱ्या वराने पित्याच्या आज्ञेने तू वल्कले धारण करून जटेसह आजच त्वरित वनाप्रती जाऊन तेथे मुनिजनांना उचित असे कंदमुळे फळे असे भोजन करीत 14 वर्षे तिथेच राहावेस। बस हेच काम आहे तुझ्या पित्याचे, नि तू ते करावयास हवे। मात्र हे सांगण्यास त्यांना लज्जा प्रतीत होत आहे। श्री राम म्हणाले, मातोश्री, भरतासच राज्य प्राप्त हो, मी लगेचच दंडकारण्यी जाईन। मात्र महाराज स्वतः मला का सांगत नाही आहेत याचे कारण मला काही समजेनासे झाले आहे। रामाचे वचन ऐकून आणि राम आपले समोरच बसला आहे हे पाहून दुःखातूर होऊन राजा अतिशय दुःखाने बोलले, हे रमा, स्त्रीने जिंकलेल्या, चित्तात गोंधळ उडालेल्या, चुकीच्याच मार्गाने जाणाऱ्या पापी अशा मला बंधनात टाकून तू राज्य ग्रहण करावेस। असे केल्याने तुला कोणतेही पाप हे लागणार नाहीच। हे रघुनंदना, असे झाले तर असत्य मला मुळीच स्पर्श करणार नाही, असे बोलून राजा दुःखाने तळमळत विलाप करू लागले। हे रामा, हे जगन्नाथा, हे माझ्या प्राणप्रिया, अरे माझा त्याग करून घोर वनी तू कसा काय जाऊ शकशील? असे बोलून रामासी दृढ आलिंगन दिले नि जोर जोरात ते रडू लागले। तेव्हा हाती जल घेऊन रामाने आपल्या पित्याचे डोळे पुसले नि म्हणाले, मग नीतीचे ज्ञानी असलेला सावकाशपणे दशरथ राजांना धीर देण्यास प्रारंभ केला। त्यांनी सांगितले की महाराज, याबाबत तर दुःखाचे कारण नाहीच की माझा लहान बंधू भरताने खुशाल राज्य करावे। मी तुम्ही केली ती प्रतिज्ञा पूर्ण करून 14 वर्षांनी पुनश्च अयोध्या नगरीस येईन। हे राजन कसे आहे, राज्य करण्यापेक्षाही कोटीपट अधिक आनंद प्राप्ती तर मला वनात राहत असताना होईल। महाराज, माझे वनी जाणाने तुमचे सत्यवचन पालन घडेल, देवांचे इष्ट कार्य पूर्णत्वास जाईल, तसेच माता कैकेयीची इच्छा ही सफल होईल। वनवासामुळे तर या सर्व चांगल्या गोष्टी घडतील। मी आता त्वरित वनी गमन करतो। कैकेयी मातेच्या मनातील व्यथा दूर होवो, माझ्या अभिषेकास्तव एकत्रित केलेली सामग्री आता बाजूसच राहू द्यावी।
माझ्या प्रिय कौसल्या मातेचे सांत्वन करून जानकीचीही समजूत घालून मी लगेच तुमच्याकडे परतून येतो आणि तत्पश्चात आपल्या पवित्र चरणांना वंदन करून मी सुखाने वनी जाणेस्तव अग्रेषित होतो. अशा प्रकारे पित्याची योग्य शब्दाने समजूत घालून पित्याला प्रदक्षिणा घालून श्रीराम माता कौसल्यास भेटण्यास्तव निघाले. त्यावेळी माता कौसल्या देवघरात श्रीरामांचे कल्याणास्तवच भगवान विष्णू यांचे पूर्ण समर्पित भावाने पूजन करीत होत्या. तिने होम करून घेऊन ब्राह्मणांना पुष्कळसे धन दान केले होते आणि ती मौन धारण करून एकाग्र मनाने भगवान विष्णूंचे ध्यान करीत होती. अंतर्यामी रूपात सर्वांचे हृदयी सदैव वास करणाऱ्या अद्वितीय चिदघन स्वरूप आपल्या तेजाने सर्वांवर मात करणाऱ्या सदानंदमय असे विष्णूंचे ध्यानी मग्न असल्या कारणे तिचे रामचंद्रांच्या आगमनाकडे लक्ष नाहीच गेले. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवाद रूपी अयोध्या कांड तृतीय सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.